आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूँ सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। रोज बरोज औरंगजेब की खबर, जिन्हें जाना है वो खबर पर जाएं। ज़ालाबारी की नुकसान भरपाई का क्या है? हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का हुकूमत से सवाल। औरंगाबाद लोकसभा के लिए महायुति की जानिब से विनोद पाटिल की उम्मीदवारी का ऐलान रामनवमी की मुहूर्त पर किया जाएगा। एडियन सियासी मुबस्सिरीन की रिपोर्ट। अब खबरें तफसील से। अब मुस्लिम समाज शिवसेना के साथ हैं। शिवसेना खान के नाम से नहीं है, ताहम रुझान की मुखालिफत है। इन ख्यालात का इजहार हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने सहाफ़ती कॉन्फ्रेंस में किया। इस मौके पर उन्होंने मुख्तलिफ मौज़ूआत पर अपने रोल की वजाहत की। तुमचे उमेदवार चंद्रकांत खैरे असं म्हणाले की खानबाणाचं राजकारण आता संपलेलं आहे. संपलं ना, कोण नाही म्हणते, कबूल करतो आम्ही की आता मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत आलेला आहे. आम्ही सांगितलं खान प्रवृत्तीला आमचा विरोध आहे, खानाला नाही. कारण खानाच्या नावावर काही लोक देशविघातक राष्ट्रविरोधी कृत्य करतात. त्या प्रवृत्तीला आज पण विरोध आहे ना आमचा. त्या प्रवृत्तीला विरोध नाही अशातला कोण सांगितलेलं? ती जी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे. पण मुस्लिम आणि हिंदू जर गळ्यात गळा घालून जर काम करत असतील, या देशाची लोकशाही मजबूत करत असतील आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखाली हे होत असेल तर याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गेल्या 25 वर्षांपासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरून हा प्रश्न बाळासाहेबांनी विचारलेला होता. तुम्हाला खान पाहिजे की बाण पाहिजे? बरोबर आहे ना. त्यावेळेस या शहरामध्ये मुस्लिम समाजाची एक धार्मिक उन्माद होता. ज्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारला त्यावेळेस या संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचा एक उच्छाद होता. मुस्लिमांची गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर होती. काही गुंडांची ती शिवसेनेने त्यावेळेस संपवलेली आहे आणि म्हणून त्या शिवसेना प्रमुखांनी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यात काय चूक आहे? आता संपलं खान आणि बाण. हे पहा, आम्ही सांगितलं खानच्या प्रवृत्ती जी आहे तिला आमचा विरोध आहे, मुस्लिमांना विरोध नाही. सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो. पण यावर तुमच्या विरोधकांकडून म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणताय की तुम्ही आता मतासाठी लाचार झालेला आहात. तुम्ही हिंदुत्व म्हणत होते, आता हे तुमचं लाचार हिंदुत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा फार कडवट हिंदुत्वादी, त्याच्या मांडीला लावून असतं. आम्हाला शिकवायची गरज नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले तर ते आदर्श होते असं ते म्हणाले. हे पण आता नेहमी ते औरंगजेब काढण्यात काय अर्थ नाही. रोज औरंगजेबाच्या कबरीवर गेले, औरंगजेबाच्या कबरीवर गेले. हे काय या म्हणण्याला काय करा? रोज ती काय नुसतं कोणतरी न्यूज बनवण्यासाठी ते औरंगजेबची कबर करत असतं. नाही, पण तुमचं असं म्हणणं आहे का एकदाची ती कबर बंद करण्याचे करून द्या, सगळ्यांना दर्शन घेत करून द्या, काय करायचं? ते टुरिस्ट प्लेस आहे आपल्या इथलं. आपल्या इथलं टुरिस्ट प्लेस आहे, त्याला काय धार्मिक थोडी आपण समजतो. सगळे आता जात होतो ना. तुम्ही लहानपणी आम्ही ट्रिपला गेलोच आहे ना तिथं. तर नाही गेलं सांग बरं, कोण नाही गेलं याच्यातलं बसले? सगळे गेले. तुम्ही आता एका आम्ही काय दर्शन करायला जातो की झोपायला जातो का डोकं टेकवायला जातो? पाहायला जातो. त्याला काय नाही तर पण ते हे सारखं होऊ नये, याच्या बातम्या होऊ नये आणि हे उगाच चर्चेचा विषय होऊ नये म्हणून एकदाच खुलं करा. मला असं वाटतं, मला वाटतं याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडलेली. तीच ती औरंगजेबाची कबर, तिच्या गेलं. ज्याला जायचं त्याला जाऊ द्या, आपल्याला काय करायचं त्याच्याशी? अफसर खानला आवडतात ते तर जाऊ द्या. पण आम्ही उद्धवजीनंच या संस्थेमंडळाला सांगितलेलं आहे की आम्हाला जो काश्मीरमध्ये लढणारा औरंगजेब प्रिय आहे, हा संभाजी महाराजाचा छळ करणारा औरंगजेब आम्हाला प्रिय नाही. ही भूमिका आमची आहे. एकनाथ शिंदे ने मराठा समाज को मरकज में 10% रिजर्वेशन का लफ्ज दें तभी मैं तुम्हारे साथ आऊंगा, ऐसी शर्त थी। ऐसी वजाहत साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने एडियन से बातचीत करते हुए की। आवाज थोडा बसलाय, प्रचाराची रणधुमाळी आहे. मित्र, आज एक अंतर्मनातली गोष्ट सांगायची आहे. आज मला 2 हार्ट अटॅक येऊन गेलेत. एवढंच नाही,
आर्थिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, कौटुंबिक दृष्टिकोनातून तर पाहायचंच काम नाही, पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा धाडस करतोय काय तर लोकसभा जिंकायची आहे, नुसती लढायची नाही आहे. याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे? एकच, माझ्या आईंनी मला सांगितलंय की भगवद्गीतेत सांगितलंय, कर्मण्येवारस्तु मा फलेषु कदाचन. कर्म कर, कारण तेच तुझं कर्तव्य आहे, तोच धर्म आहे. आणि धर्मो रक्षती रक्षिता, जो धर्माचं रक्षण करायचा प्रयत्न करतो, पाळायचा प्रयत्न करतो, त्याचं धर्मरक्षण करतो. आणि म्हणून मी आज धाडसाने पुढे चाललेलो आहे. माझी एवढीच विनंती आहे तमाम लोकसभा मतदारसंघातील मतदारांना, बदल जर हवा असेल, न केवळ जिल्ह्यात पण राज्यात, देशात, तर मला सहकार्य करा. काही लोक म्हणतात वंचितचं तिकीट मिळालं, काही लोक म्हणतात एकनाथ शिंदेची चाटायला गेला होता. ह्या सगळ्या वावड्या आहेत, कारण प्रत्यक्षामध्ये काहीही घडलेलं नाही आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये तर मी ठाम भूमिका घेतली होती की मला केंद्रात 10% आरक्षणाची तुम्ही शब्द द्या तरच मी तुमच्याबरोबर आहे. आता त्या पार्श्वभूमीवर काय होणार आहे मला खरंच माहीत नाही, पण एवढं मात्र निश्चित आहे की आपल्याला सगळ्यांना या देशाला आता वाचवायचं आहे, कारण अत्यंत वाईट परिस्थितीतून सगळं काही चाललेलं आहे. कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघापासून तर राज्यात, जिल्ह्यात, देशात नुसता गोंधळ चालला आहे. त्यामुळे या गोंधळाला आपल्याला परिणामकारकरित्या सामोरे जायचं आहे आणि ती हिंमत आपल्याला ठेवायची. वीरात दौडले वीर साथ, अरे साथ जरी असले तरी ठोकून काढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ती मनगटात बळ छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ती बुद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली प्रज्वलित केलेली आहे. त्यामुळे या ताकदीने आपण लढूया, अशा पद्धतीची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो की जेही माझ्यासारखे आता धर्मासाठी, सत्यासाठी पुढे सरकण्याचे प्रयत्न करत असतील त्यांना आशीर्वादित तुम्ही सगळेजण करा. पर्सनल हेवे दावे बाजूला ठेवा. कामं महत्वाची आहेत, मराठा आरक्षण महत्वाचं आहे, सर्वसामान्य माणसाचा उत्कर्ष महत्वाचा आहे. तेवढा एकच विषय डोक्यात ठेवून सपोर्ट करा. भले माझ्याकडे काही नसेल पण माझ्याकडे जिद्द जरूर आहे आणि माझ्या आईचे आशीर्वाद आणि सत्याने काम करण्याची प्रेरणा घेऊन मी चालत असल्यामुळे मला कुठलीच भीती वाटत नाही. म्युनिसिपल कॉर्पोरेशन के एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के तस्वुर से म्युनिसिपल कॉर्पोरेशन के स्कूलों में इस साल तालीमी साल के लिए, साल भर के लिए तालीमी कैलेंडर तैयार किया जा रहा है. इसके तहत म्युनिसिपल कॉर्पोरेशन के 11 सेंट्रल स्कूल में समर कैंप का एहतमाम किया गया है. म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के तस्वुर से म्युनिसिपल कॉर्पोरेशन के स्कूल्स में स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल, इस प्रोजेक्ट पर अमल दरामद किया जा रहा है. इसके तहत स्मार्ट गुरु ऐप के तहत गैर हाजिरी तलबा के लिए सावित्री एजुकेशन कंट्रोल रूम का क़याम, माजूर तलबा के लिए माजूर दोस्त, सिमी अंग्रेज़ी क्लास, हमें खेलने दो वगैरह प्रोग्राम पर अमल दरामद किया जाता है. सन 2024 के तालीमी साल के लिए कैलेंडर तैयार किया गया है. इसके तहत 11 सेंट्रल स्कूल में आज से समर कैंप का आगाज़ हुआ. ये समर कैंप 15 से 30 अप्रैल 2024 तक जारी रहा. नाजरीन, वक्त हो चला एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. औरंगाबाद लोकसभा महायुति की जानिब से विनोद पाटिल की उम्मीदवारी का ऐलान रामनवमी के मुहूर्त पर किया जाएगा. एडीएन सियासी मुबस्सिरीन की रिपोर्ट. अवैसी हो या खैरे, लोकसभा तशहीर में शिंदे ग्रुप बाजी मारेगा. ये बात शिंदे ग्रुप के तर्जुमान संजय शिरसाट ने एडीएन से बातचीत करते हुए कही. इस मौके पर उन्होंने मुतवक्किल उम्मीदवारों के नाम भी बताए. अहो, शिंदे साहेबांनी काय सगळ्या जागा सोडायचं मान्य केलं काय? शिरूरची जागा तुम्हाला दिली ना. आता यामध्ये महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही स्पष्टपणे विनंती करतोय की जास्त आग्रह न करता
जे आमच्या जागा आहेत ते आम्हाला लढवण्याचा अधिकार आहे आणि त्या जागा त्यांना आम्हाला मिळाल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. ओके, तुमचा उमेदवार अजून फायनल झाला नाही, तिकडे खैरे जोरदार प्रचार करत आहेत, पण स्वतः MIMचे पक्षप्रमुख ओवेसी इथं कालपासून आले, ते आज उद्या प्रचार करत आहेत. ओवेसीला प्रचार करू द्या, खैरेंना प्रचार करू द्या. उद्यापर्यंत आमची जागा जेव्हा जाहीर होईल त्या टायमाला त्यांच्यापेक्षा 10 पटीने मोठ्या प्रचाराचं यंत्रणा जी आमची रेडी आहे, त्यामध्ये भाजप आहे, त्यामध्ये अजितदादाचे राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे आणि आता मनसे पण आहे. म्हणून हे चारही जण येऊन या बाकींच्याची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही. तुमचा उमेदवार कोण असेल, किती नावाची चर्चा आहे ते तरी आम्हाला सांगा. किती जाईल, 1 2 3 त्यापैकी कोणाला मिळेल? सध्याला 3 नावाची चर्चा आहे, त्या तिघापैकी एकाला तिकीट मिळेल आणि म्हणून याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला सुद्धा त्याबद्दलचा स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण ती 3 नावं तर सांगा ना. 3 नावं आहेत. कोण आहेत? संदीपान भुमरे आहेत, राजेंद्र जंजाळ आहेत, विनोद पाटील आहेत. हे 3ही नावं आहेत समोर. तिघापैकी एकाचं नाव उद्या जाईल. हो. तमाम रुकन असेंबली प्रदीप जायसवाल ने भी कहा है कि हम लोकसभा इंतखाब में महायुति के उम्मीदवार का काम करने के लिए तैयार है. ये बात उन्होंने एडीएन से बातचीत करते हुए कही. काय सांगाल आपण, सध्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि अजूनही शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी जाहीर होऊ शकत नाही आहे. कधी जाहीर होणार काही? असं काही नाही आहे. तिन्ही पक्षाची युती चालू आहे. अजूनही 108-9 लोकांची सीट बाकी आहे आणि मला वाटतं आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून 100% लवकरात लवकर छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा उमेदवार नियुक्त केला आहे. आणि एका बाजूने भाजपसुद्धा ही सीट त्यांना मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे. कसं बघताय? केलं ते खरं पाहिलं तर माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला पहिलंच संभाजीनगर नाव दिलं होतं आणि इथूनच पहिली आमची सीट, खासदारकीची पहिली सीटची सुरुवात आमची या छत्रपती संभाजीनगरमधून सुरुवात झाल्यामुळं आमची सर्वांची विनंती राहील की आम्हाला इथं त्यांनी आम्हाला सपोर्ट करा. तुम्हाला काही जबाबदारी दिली आहे का सर? अजून आमचा उमेदवार होईल त्यावेळेस आपली आपली जबाबदारी राहील. आमची जबाबदारी आहेच ना. आमच्या मतदारसंघामध्ये ज्या 20,000ची लीड मिळाली असेल तर 40,000ची कशी मिळू शकते, 50,000ची कशी मिळू शकते, हे सर्व काम त्या ठिकाणी करण्यात येईल. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेनं आता बैठक घेतली. बैठकीत कसे निर्णय घेण्यात आलेले? निर्णय त्याच्यात नाही बसून कसं आहे की तुमच्या सर्वांचे पदाधिकारी आणि जी आधी आमच्या महिला आघाडीचे अधिकारी पदाधिकारी भाजपच्या लोकांची आहे. आता आम्ही त्याच्या मंडप पाणी केली, सर्वच एकत्र होतो. कारण की ज्याला तिकीट मिळेल त्यावेळेस मिळेल, पण सध्या आपल्याला जागा वगैरे ते व्यवस्थित मिळायला पाहिजे त्या हिशोबाने सर्वांनी कामाची सुरुवात केली. ठाकरे गटाचे उमेदवार खैरे हे सध्या प्रचारामध्ये आघाडी घेते. आपला उमेदवार अजूनही जाहीर होतो. कसं बघता? काय नाही, उद्या आमचा जाहीर झालं तर तुमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचा उमेदवार कसं जोरात चालतो तुम्हाला लक्षात येईल. छावनी इलाके के हुदूद में बोसीदा हालत में लाश मिली. इसके बाद दूसरे ही दिन सातारा में 65 साल ज़ईफ शख्स का कत्ल कर दिया गया. ये बात आज सुबह मंजर आम पर आई. दोनों वाक़यात की तहकीक पुलिस कर रही है. सातारा इलाके में एक 65 साल के ज़ईफ शख्स को कत्ल करने का वाक़या आज सुबह पर्दाफाश हुआ. इसी बीच पीर को छावनी इलाके में एक लाश बोसीदा हालत में पाई गई थी. इस लाश की शनाख्त कर ली गई है. मरने के ज़िम्न में पुलिस जांच कर रही है. ताहम मंगल को मुसलसिल दूसरे दिन सातारा इलाके में लाश मिलने से हलचल मच गई है. वाक़े की इत्तला मिलते ही सातारा पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर ब्रह्मागिरी मौके वारदात पर पहुंच गए और जांच शुरू कर दी. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी मुलाजिमीन तंजीम के सदर डॉक्टर कैलाश पाथरीकर ने अपाहिज छोटे ताजिर जोड़े को नए कपड़े तोहफे में देकर नए तर्ज से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती मनाई. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में बैंक ऑफ महाराष्ट्र यूनिवर्सिटी शाख के बाजू प्रकाश पांडुरंग बंसोड़े छोटी सी डेली नीड्स की दुकान चलाता है. वो बजाते खुद माजूर हैं. इसकी बीवी शोभा बंसोड़े भी कारोबार में इसका साथ देती हैं.
इस जोड़े को डॉक्टर कैलाश पाथरीकर की जानिब से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के मौके पर नए कपड़े, साड़ी, टॉवेल, टोपी देकर इस्तकबाल किया गया। माशी बहरान से दो चार इस जोड़े ने यूनिवर्सिटी में कम कीमत पर छोटी सी दुकान डालने की इजाज़त ली थी। गुज़िश्ता 12 साल से वो कारोबार कर रहे हैं। इस मौके पर मुलाजमीन वगैरह मौजूद। अवामी मुकाम पर मारपीट करके अमन को मुतासिर करने वाले अफराद के खिलाफ दौलताबाद पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल किया गया है। एक टोली ने दूसरी टोली को मारपीट करके इसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल किया है। शहर में बच्चों की एक टोली ने दौलताबाद में बच्चों की दूसरी टोली को मारपीट करने का वाक़या पेश आया था। इसमें एक टोली ने दौलताबाद घाट में मारपीट करके इसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल किया था। 12 अप्रैल को शाम 6 बजे दौलताबाद घाट पर अवामी रास्ते पर दहशत फैल गई थी और मारपीट का वाक़या पेश आया था। मारपीट का क्लिप तैयार करके सोशल मीडिया पर डाला गया। इस दिन में अवामी मुकाम पर दहशत फैलाने पर 8 अफराद पर और दीगर 10 से 12 अफराद पर दौलताबाद पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल किए गए। जमेदार संजय दांडगे की शिकायत पर जुर्म दाखिल किया गया। पुलिस मजीद जांच कर रही है। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। रोज बरोज औरंगजेब की खबर, जिन्हें जाना है वो खबर पर जाएं। ज़ालाबारी की नुकसान भरपाई का क्या है? हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा बदास दानवे का हुकूमत से सवाल। औरंगाबाद लोकसभा के लिए महायुति की जानिब से विनोद पाटिल की उम्मीदवारी का ऐलान रामनवमी की मुहूर्त पर किया जाएगा। एडीएन सियासी मुबस्सिरीन की रिपोर्ट। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।